तर नेते मंडळी आज या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही बघू शकाल गोडविंद साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना पाहुण्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। मनपूर्वक स्वागत कृष्ण शेळके साहेब। आणि त्यानंतर आदरणीय जयेंद्रजी कराळे साहेबांचा सन्मान या मुख्य स्वागत कक्षामध्ये केला जाईल। जयेंद्र कराळे साहेब आपण या ठिकाणी यावं। जयेंद्र कराळे साहेबांना या ठिकाणी आदरपूर्वक सन्मानपूर्वक सन्मानित केला जाईल। ॲडव्होकेट जयेंद्र कराळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। आणि त्याचबरोबर आमच्या गावचे जावई रिव्हर साइडचे मालक, रिव्हर लँड रिसॉर्टचे मालक आदरणीय प्रमोद कराळे यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल। आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट जयेंद्रजी कराळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। मनपूर्वक स्वागत। आणि रिव्हर लँड रिसॉर्टचे मालक या ठिकाणी प्रमोद कराळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल दत्ता सोनावळे, आत्मारामजी गोडविंदे, स्पर्धेचे आयोजक संजयजी कराळे आणि सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या वतीने ॲडव्होकेट आणि त्याचबरोबर रिव्हर लँड रिसॉर्टचे मालक प्रमोदजी कराळे यांचाही त्यानंतर अनंत कराळे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। अनंत कराळे साहेब आपण या ठिकाणी यावं। आणि तत्पूर्वी मी ॲडव्होकेट जयेंद्र कराळे साहेबांना विनंती करेल, संजयजी कराळे साहेबांचे खरं तर बंधुराज, आणि विनंती करेल ॲडव्होकेट साहेब या स्पर्धे ही भरपूर मोठी स्पर्धा साहेब, काय सांगाल ही स्पर्धा आणि आज गोडविंद साहेबांचा वाढदिवस या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेत कसं आयोजन आहे आणि इथे आल्यानंतर कसं वाटलं? आज या ठिकाणी माझे मोठे बंधू सुनील दादा गोडविंदे, माजी पंचायत समिती सदस्य, त्यांचं मन एवढं खूप मोठं आहे। जेव्हा ते पंचायत समितीचे सदस्य होते, अतिशय सामान्य माणसाला कसा न्याय देता येईल किंवा सामान्य माणसाचं काम कसं करता येईल, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांनी जो पदाला जो न्याय दिला होता, त्यांचं खरोखर या माझ्या कराळे कुटुंबाकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या क्रिकेटचं आयोजन बोललं तर खूप छान वाटतंय। आज या क्रिकेटचं आयोजन त्यांनी या पंचक्रोशीतील अतिशय चांगलं मैदान आहे आणि सुस्थितीत अतिशय एकदम भारावून गेलेलं आहे, अशा चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे। तुम्हाला आणि माझे मोठे बंधू संजय दादा कराळे आणि सुनील दादा गोडविंदे यांच्या दोघांच्या सहकार्याने हे आयोजन केलं आहे, त्याबद्दल सर्वांचे आयोजकांचं मनापासून धन्यवाद। सर्वात प्रथम आदरणीय सुनीलजी गोडविंदे म्हणजे आमचे भाऊजीच यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। उत्कृष्ट प्रकारचं आयोजन या ठिकाणी बघायला मिळतंय। अतिशय सुंदर प्रकारचं इथे जी लाईटची व्यवस्था असेल, वायफाय असेल, यूट्यूबर असेल, सगळ्या गोष्टी प्रॉपर एकदम मस्तपैकी बघायला मिळतंय आणि खरोखर सुंदर प्रकारचं असं आयोजन आहे। परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। जयेंद्र चला तर धन्यवाद। या ठिकाणी मी ॲडव्होकेट साहेब तुमचे मनापासून धन्यवाद। प्रमोद कराळे साहेब आपले धन्यवाद। मी अनंत कराळे साहेबांना विनंती करेल साहेब आपण स्वागत कक्षामध्ये कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय काशीनाथजी मिरकुटे साहेबांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल। या ठिकाणी आपण अतिशय सन्मानाने आदरपूर्वक सन्मानपूर्वक अनंत कराळे साहेब आणि कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती काशीनाथजी मिरकुटे साहेबांचा सन्मान या मुख्य स्वागत कक्षामध्ये करतोय। मिरकुटे साहेब आले, खरं तर गोडविंद साहेबांचा कार्यकाळ आणि त्यानंतर काशीनाथजी मिरकुटे साहेबांनी देखील सन्माननीय उपसभापती काशीनाथजी मिरकुटे यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। मायेची शाल, पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह देऊन या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मानपूर्वक सन्मान आम्ही या ठिकाणी करीत आहोत। लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही सर्व पाहुण्यांचा सन्मान होत असताना
ही क्षणचित्रे पाहतात. एका बाजूला मॅच सुरू आहे, दुसऱ्या बाजूला पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी सुरू आहे. थँक्यू व्हेरी मच काशीनाथजी मिरकुटे साहेब, अनंताजी कराळे साहेब. त्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा कार्यकर्ते, युवा नेते सागरजी भोईर यांना इन्व्हाइट करेल. त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो संजय दादा, आपण युवा नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सागर भोईर यांचा सत्कार या ठिकाणी करावा. चला चेंडू आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये. लाईव्ह स्क्रीनवरती खरं तर आमचे सर्व निमंत्रित पाहुणे यांची या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट. गोडविंद साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना ही भेट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व सागरजी भोईर यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सागर भोईर दादा, आपणही आता मंचकावरती आसनस्थ व्हावा आणि या माजी पंचायत समिती सदस्य चषकाचा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आता मॅचकडे, जिथे कॉम्बॉक्स मध्ये जॉईन आहेत मिलन मिनमिन. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता बऱ्याच उशिरानंतर झाली आहे. विचार केला सुरुवात चौकार आडतो, नंतर एक सिंगल, तिसऱ्या बॉलवरती डबल, चौथ्या बॉलवरती षटकार, पाचवा चेंडू डॉट. लास्ट बॉल यावेळेस देखील खालवर टप्प्याचा, थोडीशी मिसफिल्ड आणि उचलला फायदा. लास्ट बॉलवरती फक्त एका सिंगलचा 22च्या स्वरूपात आलेली एक धाव. टोटल धाबा धावपलकावरती एक षटकांती जाऊन पोहोचत आहेत. त्या 14 या आकड्यावरती 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. थँक्यू मिलन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 14 धावा झालेल्या आहेत. यानंतर होणारी मॅच रिव्हर साईट माळे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल चेंज द गेम वंजारपाडा. दोन्ही संघांचे कर्णधार आपण स्टेजकडे रिपोर्टिंग करा. आल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी आयोजकांशी संपर्क साधा. माले संघ आणि वंजारपाडा बी या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण निखिल घोडविंदे स्टेजच्या बाजूला आल्यानंतर निखिल घोडविंदे यांच्याशी संपर्क साधा आणि इनिंग ब्रेक झाली की आपण लगेच माले वर्सेस वंजारपाडा या संघा दरम्यान होणाऱ्या सामन्याचा टॉस इथे करणार आहोत. टीम सोमजा 11 सावळे संघाचा स्कोर 1 ओव्हरमध्ये 14. ऐकूया आवाज मिलन यांचा. 14 धावा धावपलकावरती आहेत. सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये एक एक विजय संपादन करत असताना आता आपण पाहत आहात. सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये इथे दोन्ही संघांमध्ये द्वंद्व रंगत असताना पाहायला मिळतोय. विनंती आहे जास्तीचा उशीर चालणार नाही. वेळेचं गांभीर्य राखत लगेच सेकंड ओव्हरला सेकंड स्पेलला सुरुवात करा. अनिकेतचा हा चेंडू भरपूर टायमिंग करून फटका दर्जेदार एक्स्ट्रा कव्हरला. वेगाने धावता क्षेत्ररक्षक चेंडू थांबणार नाही. चेंडू सी वारेच्या पलीकडे जात असताना अनिकेतच्या पहिल्याच चेंडूवरती लगावलाय चौकार. टप्प्यावरती पाहायला मिळतो. उजली घेणारा चेंडू ओळखता आला नाहीये. स्ट्रायकर वरती आपण पाहतो रोहिदास आहेत सावले टीम कडून. पहिल्या चेंडूवरती चौकार राहील तर सेकंड बॉल आपण पाहतो निर्धाव खेळत असताना. इथून आपण पाहतो समोरच्या दिशेला अगदी डाऊन दी ग्राउंड ठोकलाय. एक डॉट आल्यानंतर लगेच सडेतोड उत्तर देत असताना षटकार. चोवीस आकड्यावरती पोहोचत असताना या वेळेस देखील फटका दर्जेदार कव्हरच्या दिशेला. चेंडू तापणार नाहीये. चेंडू सी बारेच्या पलीकडे जात असताना बाला बेलेला अफलातून बॅटिंग पुश करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहिदास.
अद्यापपर्यंत रोहिताच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आता चांगल्या टप्प्यावरती पुन्हा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच विचार केला या षटकाचा. तर टोटल अद्यापर्यंत अडीकेतनं 14 धावा खर्च केल्यात. उर्वरित अजूनही एका चेंडूचा खेळ या ओव्हरमधील शेष आहे. विचार केला तर वैयक्तिक 22 धावसंख्येवरती खेळत असताना आपण रोहिदासला पाहू शकता. लास्ट बॉल उचली घेणारा पाहायला मिळतोय. थांबवलं थोडस. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर इथे होती समाप्त. टोटल बिनगडाच्या मोबदल्यात जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 28 धाबा धावपलकावरती. दोन षटक इथे समाप्त झाल्या. टोटल 28 पर्यंत पोहोचली. चांगली फटकेबाजी फर्स्ट इनिंग मध्ये पेश करत असताना पाहायला मिळते. सावली टीम कडून 2 फलंदाज सलामीला अबर आणि रोहिदास गेलेत. षटकार चौकाराची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. 4 षटकाचा सामना दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आणि इथून लगेच थर्ड ओव्हरला सुरुवात करा. प्रतिषटक फक्त 5 मिनिटाचा कालावधी आपल्याकडे असणारे याची नोंद घ्या. हा सामना 4 षटकांचा आहे. सोमजा 11 सावळे आणि आई तुळजाभवानी जितेमध्ये हा कडा संघर्ष आहे. सेकंड राऊंडची मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो आंथराडवरडी जयच आंथराडवरडी या संघाची क्वालिफायची मॅच माले वंजारपाड्याच्या मॅच नंतर खेळेल. यावेळेला जागा बनवून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. भरपूर टायमिंग करून परंतु डीप मधून वेगाने आले क्षेत्ररक्षक. सेकंडचा कॉल. वेगाने धावतात. कंप्लीट पाहायला मिळतील इथून 2 धाव्याने टोटल 30 या आकड्यावरती जात असताना मिलन या ठिकाणी खरं तर थांबवतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे साहेबांचे पिताश्री आदरणीय पांडुरंगजी कराळे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. खरं तर ऑर्डनन्स फॅक्टरीमधून साहेबांनी कित्येक वर्ष काम केलं आणि आयुध निर्माण कंपनीतील रिटायर्ड आदरणीय पांडुरंगजी कराळे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर बाळारामजी शेळके साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हर टू मिलन. दुसऱ्या बॉल वरती देखील आपण पाहतो 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळाल्या. चांगली धावा संख्या जमवली जाते. दर्शन गोलंदाजी मार्कवर. तिसरा बॉल स्लिपला कट करण्याचा प्रयत्न. चांगली फेकी मैदानाच्या आत. एकच सिंगल पाहायला मिळेल. आता थांबवण्याचा प्रयत्न इथे करायला हवा. विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. कुठल्याही प्रकारची अद्यापर्यंत विकेट कमावता आली नाहीये जय भवानी जिते संघाला. पुढे आता तशा प्रकारचा प्रयत्न अपेक्षित असेल कॅप्टनला. दर्शन गोलंदाजी मार्कवरती आहे. 5 धावा 3 चेंडूवरती खर्च केला. टोटल जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. चौथ्या बॉल वरती फटका अक्रॉस द लाईन. डीप मधून येथील क्षेत्ररक्षक तोपर्यंत फक्त एक सिंगल. हलक्या हाताने इथून आता धावा जमवल्या जातात. माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये जी हवी आहे ती धावसंख्या उभी राहतीये. विकेट जर का दोन्ही टिकून राहिला तर आणखी मोठं टार्गेट इथून पुढे सेट होईल. पाचव्या बॉल वरती खणून काढण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला आपण पाहतोय यावेळेस कार्पेट लेवलने फटका. एक सिंगल नक्कीच पाहायला मिळेल. एक सिंगलने 35 धावा आता धावफलकावरती. उर्वरित आता या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल बाहेर जाणारा चेंडू लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये. परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. गुडलँड स्पॉटवरती चेंडू बदलल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. 3 षटकांचा खेळ इथवर समाप्त झालाय. पहिल्या डावातील टोटल धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 35 या आकड्यावरती बिनगड्याच्या मोबदल्यात.
विनंती करतो कुठल्याही प्रकारची जास्तीची टीबीटी न करता या फर्स्ट इनिंग मधील पहिल्या डावातील लास्ट ओव्हरचा खेळ लगेच चालू करा. आजच्या दिवसामध्ये टोटल 11 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत, त्यामुळे जस मिलन या ठिकाणी आपण पाहतोय संकेत सोनावले दादांचं देखील आगमन या ठिकाणी होते. संकेत आपणही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं, आपलं देखील सहर्ष स्वागत. आज खरं तर मिलन मॅचेसचा थरारही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला माजी पंचायत समिती ज्यांच्या नावाने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन होतं सुनीलजी घोडविंदे साहेबांचा आज साहेबांचा वाढदिवस आणि मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी या मंचकावरती आहे. खरं तर मॅचेसमध्ये जास्त वेळ घेऊ नका खेळाडू, आम्ही तुम्हाला सूचना करतो कारण आज आम्हाला टाईम मॅनेज करायचा आहे. 14 मॅचेसचा टाईम, त्यानंतर साहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत, हा एकंदरीत वेळ आपल्याला इथे व्यवस्थितपणे मॅनेज करायचा. त्या कारणास्तव जास्त वेळ आपण घेऊ नका आणि विदाऊट लॉस ऑफ टाइम इथे ओव्हरला होते सुरुवात. ओव्हर टू मिलन. लास्ट ओव्हरसाठी विजय येतात. कुठल्याही प्रकारची विकेट अद्यापपर्यंत कमावता आली नाहीये. या वेळेस समोर फटका लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल नक्कीच कंप्लीट पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळेल. सोमजाई सावले टीमचा दोन्ही फलंदाज सलामीला गेलेलं जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आपण पाहतो चांगली कामगिरी करत असताना चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आत. 36 धावा धावफलकावरती. सेकंड बॉल वरती गॅप सिलेक्शन चांगलं आहे. इथे दाद द्यायला हवी या फलंदाजाची. अगदी उत्कृष्ट फटका मैदानाच्या आतमध्ये येत असताना 4 धावा अर्जित करतात. रोहिदासच्या बॅटमध्ये आलेला चौकार. या षटकानंतर रिव्हर साईड माले आणि चेंज द गेम वंजारपाडा या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी यावं. जो कर्णधार टॉससाठी उपस्थित वेळेवरती येणार नाही त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. माळे टीमचे कर्णधार आणि वंजारपाडा टीमचे कर्णधार. तिसरा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू, वाईट बॉल, अतिरिक्त धाव या वेळेस या षटकामध्ये खर्च करत असताना विजय गोलंदाजी बारकवरती आलेत. 2 चेंडू अद्यापपर्यंत फेकलेत. 6 धावा खर्च झाल्यात. 41 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस हळूबर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. अकूळ टप्प्याचा चेंडू उलगता आला नाहीये. बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाही. डॉट बॉलची सांगता. कार्पेट लेवल ऑन साइडला फटका दर्जेदार एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. वैयक्तिक 28 धावसंख्येवरती खेळी साकारत असताना सोमजाई सावले टीमसाठी रोहिदास. पाचवा बॉल यावेळेस चुकी केली यष्टीरक्षकानं. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू निघून चाललाय. बाईच्या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात या धाबा आता धावफलकावरती ऍड होतील. या स्पर्धेमध्ये टोटल 40 टीम 39 मॅचेस होणार आहेत आणि त्या 39 मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी ज्याने आपल्याला पुरस्कृत करून दिल्या तर मधुकर सोनावले दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मधुकर सोनावले दादा यांचा या ठिकाणी एंट्री होत असताना दादांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. समोरच्या दिशेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. कार्पेट लेवलने दुसरीची डिमांड डायरेक्ट हिट झालाय. शेवटच्या बॉलवरती दुसरी धाव घेता वेळेस यावं लागेल बागारी. तर या ठिकाणी मी मधुकर सोनावले दादांना आमंत्रित करेल. मधुकर दादा आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या डावाचा खेळ इथून समाप्त झालाय. टोटल धावा धावफलकावरती जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. येस थँक्यू. चांगला स्कोर उभारलाय. 47 धावा उभारला. 48 टार्गेट आहे आणि जाऊया आपण टॉस करण्यासाठी मी दोनही टीमच्या कर्णधारांना इन्व्हाइट करेल. टीम माळे संघाचे कर्णधार आणि चेंज द गेम वंजारपाडा
या संघाचे कर्णधार दोघांनीही टॉससाठी लवकर या. येत्या 1 मिनिटात दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा आपण. आणि या ठिकाणी आदरणीय मधुकर सोनावले दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. रोहन काळन दादा देखील इथे उपस्थित झालेत. रोहन आपलंही सहर्ष स्वागत. जाणता राजा क्रिकेट संघ पिंपलोली, सायली 11 श्री महालक्ष्मी तळवडे वाडी या सर्वांनी जी काही प्रचंड मेहनत घेतली, या आमच्या सर्व युवा खेळाडूंनी जी खंबीर साथ या क्रीडा स्पर्धेला दिली, त्या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक या ठिकाणी करतोय. ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील सर्व ग्रामस्थांची खंबीर साथ आणि त्या सर्वांच्या साथीने सहकार्याने उभारलेली ही माझी पंचायत समिती सदस्य चषकाची स्पर्धा. आदरणीय कर्जत पंचायत समिती उपसभापती काशीनाथजी मिरकुटे साहेब देखील या ठिकाणी स्पर्धेतून रजा घेत आहेत. तर या ठिकाणी 48चं टार्गेट आहे. माले आणि वंजारपाडा संघाचे कर्णधार आपण लवकर या. आणि या दरम्यान आपण सन्मान या ठिकाणी करतोय. खरं तर या स्पर्धेचे आयोजक आदरणीय संजयजी कराळे साहेबांचे पिताश्री ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कित्येक वर्ष साहेबांनी काम केलं, ते आदरणीय पांडुरंगजी कराळे साहेबांचा सत्कार आत्मारामजी घोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते. खरं तर तलवडे गाव म्हटलं ना तर सर्वाधिक जास्त ऑर्डनन्स मध्ये काम करणारे व्यक्ती या तलवडे गावामध्ये तुम्हाला दिसतील. कारण कृष्णा शेळके साहेब असतील, त्याचबरोबर शांतारामजी शेळके साहेब असतील, या सर्वांनी देखील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बरीच वर्ष काम केलं. आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल, स्टेजवरतीच आपण आदरणीय पांडुरंगजी कराळे साहेबांचा ऑर्डनन्स फॅक्टरी रिटायर आयुध निर्माण रिटायर्ड आदरणीय पांडुरंगजी कराळे साहेबांचं स्वागत इथे आपण मंचावरती करीत आहोत. धन्यवाद पांडुरंगजी कराळे साहेब. आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. आदरणीय रामदासजी वेहळे साहेबांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी आपणास विनंती करेल की रामदासजी वेहळे साहेबांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करावा. आणि टॉस इथे केला जाईल. टॉस करण्यासाठी मी कृष्णा शेळके साहेबांना विनंती करेल, माझी तंटमुक्त अध्यक्ष साहेब, आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करावा. आदरणीय विश्वनाथ शिनारे दादांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं. विश्वनाथ शिनारे दादा, आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं ही आपणास विनंती. रामदास वेहळे दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करीत आहोत. आधी आपण टॉस करू. कृष्णा शेळके साहेबांचा शुभ असं दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम माले आणि टीम चेंज द गेम वंजारपाडा या दोन संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. टॉस इथे केला जातोय. हेड आणि टॉस इथे जिंकलाय. चेंज द गेम वंजारपाडा. कर्णधाराने हेड हा कॉल केला होता आणि टॉस इथे जिंकलाय. कर्णधार आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग. वंजारपाडा टीम वन द टॉस अँड चूज टू फील्ड. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊ. 5 ओव्हरची मॅच आहे आणि कर्णधार सूरज आमच्या सोबत जॉईन झालेत. एक मिनिट आपण रामदासजी वेळे साहेबांचा सत्कार करण्यापूर्वी कर्णधार सूरज, एक नवीन कर्णधारावरती जबाबदारी दिलेली आहे रिव्हर साईड माळे संघाने. कॅप्टन काय सांगाल या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? या स्पर्धेचं नियोजन कसं आहे याबद्दल आपण काय संबोधित करा? सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाजी दादा घोडविंदे यांचं, सुनील दादा घोडविंदे यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला या मंचावर खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि खूप चांगलं आयोजन या प्रकारे इथे केलेलं आहे. आणि शेवटची 5वी रजनी आज, तर आमचा नक्कीच प्रयत्न असेल माले संघाचा की इथून फर्स्ट प्राइज जिंकून यांची ट्रॉफी उंचवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. धन्यवाद. तसेच माळे संघाच्या कर्णधाराने आयोजनाचं कौतुक केलं. ऑल दी बेस्ट फॉर द मॅच. आणि आता रामदासजी वेळे साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. मॅच इथे सुरू होईल. प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही जरूर व्यक्त करतो. आणि रामदासजी वेळे साहेबांचं खरं जर युवा तरुण तडफदार डॅशिंग रामदासजी वेळे साहेबांचा सत्कार आम्ही आत्मारामजी घोडविंदे साहेबांच्या शुभास या ठिकाणी करीत आहोत. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स आणि जॉईन होतील शुभम लोभी सर. या सर कॉम्बॉक्समध्ये आपलं स्वागत. Yes, thank you, sir.
सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे व जाणता राजा क्रिकेट संघ पिंपलोली आयोजित माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. पाठीवरती तुफान घेऊन ज्या वादळ सह्याद्रीनं अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाई गैभरल्या, ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या देखील त्रिवार चरणी नतमस्तक होतोय. लाऊडली अपील मैदानाच्या आतमध्ये. चा टार्गेट आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग करावी लागेल, कारण 48 पर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीपासून प्रति हल्ले चढवण्याचा प्रयत्न बॅटिंग मार्कवरती करावा लागेल टीम जिते संघाला मॅचमध्ये. 48चा टार्गेट. पहिल्याच बॉलमध्ये निर्धाव चेंडू, दुसऱ्या बॉलमध्ये 4 धावा आणि तिसरा बॉल पुनश्च निर्धाव. गोलंदाजी मार्कवरती अमर, बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय. अमरचा बॉल फुल टॉस आहे, अप्रतिम फटका, वेगवान पद्धतीने आउटफील्ड फास्ट आहे. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय गोलीच्या वेगानं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. अमरचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुलला जाऊन पुलचा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, उचललाय, बॉल फेकलाय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलमध्ये. रन मिळते 1-1च्या मदतीने. धावसंख्या 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 48 पर्यंत पोचायचंय. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये अमर बॉलिंग मार्कवरती. अमर स्पोर्टचे सर्व अमर बॉलिंग मार्कवरती. फार चांगली गोलंदाजी आहे. 2 चौकार या षटकामध्ये जरूर पाहिलेत. शेवट चांगला करावा लागेल. स्लॉट मध्ये बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय, थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. या षटकातील तिसरा दिमागदार चौकार. आदरणीय महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस नव्हे तर या ठिकाणी नेरळ पोलीस स्टेशनचे आपले या ठिकाणी पोलीस सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहे. आदरणीय राजेश सरांचं आगमन या ठिकाणी होतं आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत बेंद्रे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण करतोय. महाराष्ट्र पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आपल्या सामान्य जनतेच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी तत्पर असणारे महाराष्ट्र पोलीस आदरणीय राजेश सर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. त्याबरोबर बेंद्रे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. साहेब आपणही स्टेजवरती आसनस्थ व्हावं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची आज गर्दी आणि पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सर्व पाहुण्यांचं स्वागत करत असताना माजी पंचायत समिती सदस्य सुनीलजी घोडविंदे साहेब, मी सर्व पाहुण्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 48चं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 13 धावा आल्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये ओमकार बॉलिंग मार्क वरती येत असताना पहिल्याच बॉल मध्ये डीप फाईन लेग मध्ये धावा मिळाल्या. त्या फक्त आणि फक्त 1-1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले 14 आकड्यावरती. इथून 34 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेसी जॉन पहिल्या षटकामध्ये धावा वसूल केल्या, मी तर म्हणेल 13. त्यानंतर पुढील खेळ कशा रीतीने राहील यावरती देखील लक्ष आहे. वेगवान बॉल, ऑफस्टिकची लाईन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बीट केलाय बॉल फलंदाजाला. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल फार महत्त्वपूर्ण या मॅचमध्ये सोमजाई सावले संघाच्या दृष्टिकोनातून, आणि तेच प्रयत्न प्रामाणिकपणे करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती ओमकारला आपण पाहताय. बॉल नंबर 3 कोलात टाकलाय. वॉड बॉलिंग यार्कर लेनचा उपयोग केलाय अलॉंग द कार्पेट बॉल. काऊ कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. जीवांच्या आकांतानं प्रयत्न करत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट फार चांगली असणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. याचंच उत्तर प्रत्येक बॉल सहजरित्या पकडून गोलंदाजापर्यंत फेकणं, एक गोलंदाजाला साथ देणं, हे काम मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने चालू आहे. पहिल्या षटकात 13 आल्यानंतर या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय ओमकार.
ओमकारचा बॉल अक्रॉस द बॅट खेचण्याचा प्रयत्न आहे. बॉलची लाईन कुठेतरी बघितली नाही आहे फलंदाजानं. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आहे. 48 धावसंख्या जमवायच्या नाहीत याच दृष्टिकोनातून मोठ्या फटक्यांचा आघात करायचा आहे, परंतु इथून असफलता निर्माण होत असताना बॉल नंबर 4 देखील निर्धाव येतोय. ओमकारचा बॉल पुन्हा खोलात टाकलाय. जबरदस्त फिल्डिंग, एफर्ट चांगले होते गोलंदाजाचे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, पुन्हा मिळते सिंगल. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेच्या षटकात धावा जरूर आल्या, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये धावांना अंकुश लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय ओमकार. ओमकारचा बॉल पुन्हा अक्रॉस द बॅट. सातत्याने निर्धाव चेंडू फेकले. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने जखडून ठेवली आणि या मॅच मध्ये पखड निर्माण करून दिलं. ओव्हर नंबर 2 मध्ये ओमकारचे स्पेल फार महत्वपूर्ण राहिले. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या अवघ्या 8च्या इकॉनॉमीनं 16 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल 32ची आवश्यकता आहे. रणनीती आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला. केल्याशिवाय कोणी महान होत नाही. जोपर्यंत सोसत नाही चनीचा घाव तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही. आता इथून एक प्रयत्न करावे लागेल. खऱ्या अर्थानं ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, तिथपर्यंत मजल मारण्यासाठी, विजयी होण्यासाठी आता 12 बॉलमध्ये 32 धावा जमवाव्याच लागतील. या स्पर्धेमध्ये जीवित राहण्यासाठी टीम सावली संघाच्या अगेन जिते संघाला. रपटप मॅच. पहिला षटका 13 धावा आल्या. असं वाटलं होतं की 18 बॉलमध्ये 35 धावा हव्या. तिथून कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा संघ, परंतु काय गोलंदाजी केली ओमकारनं. कैलासचा बॉल अतिशय वेगवान. पंचांकडे लावले अपील, परंतु पंच तटस्थ असताना इथून मात्र निर्धाव चेंडू आहे. जितके निर्धाव चेंडू येतील ना बॉलिंग मार्क वरती तितके फार महत्वपूर्ण असतील सोमसाई सावले संघासाठी. शुभम थोडं थांबवतोय. माळे संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. कृपया लवकर माले संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधा. कैलासचा बॉल स्लॉट मध्ये उंचा सावेमध्ये बॉल आकाशाला वेध घेतोय. क्षेत्ररक्षकाची जजमेंट, नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडल्या कॅच. पहिला धक्का आघात होत असताना पहिला धक्का इथून वैभवच्या स्वरूपात हॅज टू डिपार्ट. मध्ये खेळलेला फटका खऱ्या अर्थानं 12 बॉल मध्ये 32 हव्या असताना आस्किंग रन रेट तब्बल 16च्या इकॉनॉमी नव्हता आणि त्याचाच फटका फलंदाज वैभवला बसलाय. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात इथून मात्र तो बाद होतोय. आता 11 बॉल मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. सातत्यानं क्रिकेटमध्ये प्रयत्न करावे लागतात. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत तुम्ही क्रिकेटमध्ये यशस्वी होत नाहीत. क्षेत्र कोणतेही असो तुम्हाला कष्टाशिवाय पर्यायच नसतो आणि तो कष्ट आणि प्रामाणिक खेळ करावा लागेल. हवेमध्ये बॉल आणखी एक जबरदस्त कॅच. अमाननीय झेल पकडले. फ्लाइंग कॅच आणि इथून मात्र फलंदाज होतं डिस्पॅच. आणखी एक तू चल मी येतोच याच पद्धतीचं वातावरण लागलंय. आणखी एक धक्का. कमॉन डीजे. विचार केला तर अमर आणि रोहिदासनं काय ओपनिंग पार्टनरशिप रचली या मॅच मध्ये आणि ज्या रीतीनं बॉलच्या मेरिटनुसार ते दोघेही खेळले. ऑफ साईडला खऱ्या अर्थानं त्यांना आक्रमकता दाखवली, क्लासिकल स्ट्रोक. परंतु इथे येणारा प्रत्येक फलंदाज ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय. बॉलच्या मेरिटनुसार खेळणं आता क्रिकेटमध्ये फार महत्त्वपूर्ण आहे आणि तिथेच कुठेतरी चुकी करत असताना बॅटिंग मार्कवरती जिथे संघाच्या बॅटर स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. मैदानातील सर्वात सेफ झोन. बॉल चाला स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. एक टप्पा घेत चालाय. धावांना नवसंजीवनी देणारा हा महत्वपूर्ण चौकार.
मैदानाच्या आतमध्ये कैलासच्या विरोधामध्ये धावसंख्या नवसंजीवनी जाऊन पोहोचले. धावसंख्या 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 48चं टार्गेट अजूनही 28 हवे आहेत. कैलासचा बॉल इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी बॉल अतिरिक्त अनएक्सपेक्टेड बाउन्स घेत विकेट किपरला देखील बीट करत असताना बॉल इथून मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये जबरदस्त फिल्डिंग तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल ना मी तर म्हणेल काहीच परिणाम होणार नाही प्रतिस्पर्धी सावले संघाच्या विरोधामध्ये. आणि अशा परिस्थितीत इथून मोठा फटका हवा आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि अशा परिस्थितीत कैलास योग्य टप्प्यावरती बॉलिंग टाकण्याचा मानस लागतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल निश्चित शिल्लक असावा या मॅच मधील तिसऱ्या षटकातील. अक्रॉस द बॅट इथे देखील फटका अप्रतिम आहे, वेगानं आलाय, जीवाच्या आकांतानं प्रयत्न असफल. एफर्ट्स चांगले होते, बॉल निघून गेलाय सीमा पार. इथून 4 धावांकरिता येतोय हा महत्वपूर्ण चौकार. तर या ठिकाणी आपण पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय संजयजी कराळे साहेबांना की साहेब आपण या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस नेरल पोलीस ठाण्याचे आपले पोलीस सहकारी मित्र आदरणीय राजेशजी केकान साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. संजयजी कराळे साहेब आपण यावं आणि स्वागत कक्षामध्ये राजेशजी केकान साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. सदरक्षणाय खळ निग्रणाय सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारे हे सर्व पोलीस आणि आपले महाराष्ट्र पोलीस आदरणीय राजेशजी केकान साहेबांचं भव्य स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये करत आहोत. मनपूर्वक सहर्ष स्वागत. राजेश केकान साहेब ही भव्य नाईट टुर्नामेंट कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. संजयजी कराळे साहेब अतिशय सन्मानपूर्वक आपला सन्मान इथे करत असताना आणि त्यानंतर आदरणीय बेंद्रे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी बेंद्रे साहेबांनाही विनंती करेल की साहेब आपण या ठिकाणी यावं. अतिशय आदरपूर्वक बेंद्रे साहेबांचाही सन्मान संजयजी कराळे साहेबांच्या शुभास या ठिकाणी केला जाईल. सूरज गोडविंदे आपणही यावं आणि बेंद्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावं. मनपूर्वक स्वागत बेंद्रे साहेब. मॅच खरं तर सुरू आहे, लास्ट ओव्हर आहे आणि रोमांचकारी सामने. जाऊया कॉम्बॉक्स करे. ओव्हर टू शुभ. नक्कीच 6 बॉल 23ची आवश्यकता आहे ना. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आलाय. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. आता इथून 5 बॉल 17 हवे असताना बॅटिंग मार्क वरती इथून मात्र अनिकेत कमबॅक करेल का, अनिकेत हा सामना जिंकून देईल का, यावरती तमाम क्रीडा रसिकांचं देखील लक्ष आहे. 17ची गरज. इथे देखील ऍक्शन रिप्ले फटका खेचण्याचा प्रयत्न इथे चुकी केली आहे नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजांना. तालमेल बिघडलाय दोनही फलंदाजांमध्ये. ऐन मोक्याच्या वेळी इथे मात्र मोठा धक्का लागत असताना टीम जिते संघाला दर्शनच्या स्वरूपात. या ठिकाणी होत आहे. बिर्ले साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर टू शुभम. 4 बॉल मध्ये आता 17 हवेत. खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉल मध्ये षटकार आला. बॅट्समन अनिकेतच्या बॅट मधून त्याला स्ट्राईक रोटेशन करण्याची गरज होती का, असा शंका देखील डगआउट मध्ये खऱ्या अर्थानं निर्माण झाली असेल. 3 फलंदाजांना जर बाद करण्यात यश आलं जितेंद्रला तर आदरणीय समीरजी विर्ला यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. फटका फसलाय. इथून मात्र लगेच फलंदाज होतोय बाद. जसं पारितोषिक आलं त्यानंतरच्या बॉल मध्ये मिळवली सफलता. जितेंद्रनं बॉलिंग मार्क वरती. लगातारचा दुसरा धक्का लागत असताना टीम जिते संघाला कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. मी मगाशीच म्हटलं क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशनची गरज होती का अनिकेतला? आता त्याचंच उत्तर त्याला मिळतंय खऱ्या अर्थानं. नॉन स्ट्राईक एंडवरून सामन्याचं खऱ्या अर्थानं हे देखणं चित्र तो पाहतोय. इथून जर स्ट्राईक चेंज झाली नसती तर वेगळं चिन्ह पाहायला मिळू शकलं असं. जरतरचा खेळ क्रिकेट. मिड विकेट मध्ये मोठा फटक्याचा प्रयत्न. इथून कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. इथून फक्त मिळेल सिंगल. अनिकेत स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस. इथून रन मिळते. एक धावसंख्या जाऊन पोहोचली होती 32-16 ची. इथून आवश्यकता बॉल शिल्लक येते फक्त आणि फक्त आता दोन बॉलमध्ये 16. अनिकेतच्या बॅट मधून षटकार आलाय मॅच मध्ये. टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. इथून मात्र आता मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. एका बॉल मध्ये 15 ची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला क्रिकेटचा खेळ. गोलंदाजाला एक चांगला बॉल फेकायचा आहे परंतु आता फलंदाजाला गोलंदाजाच्या चुकीवरती निर्भय व्हावं लागेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. पण तो सर्व काही गमावलंय. खूप काही चुका केल्या या मॅच मध्ये जिते संघानं. याचाच फटका मॅच मध्ये तुम्ही पाहता. एका बॉल मध्ये 15. मोठा फटका आला. इथून क्षेत्ररक्षक नाहीये त्यांच्या डोक्यावरून. अंतिम क्षणी शेवट गोड करणारा षटकार जरूर येतोय परंतु अवघ्या 8 धावसंख्येनं सामना जिंकलाय सोमजाई सावले टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम सावले. त्यानंतर हार्ड लक टीम जिते. तुमचा संघर्ष देखील लाजवाब होता. थँक्यू शुभम. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय सुभाषजी विर्ले, दीपक विर्ले दादा यांचं देखील आगमन होतं. आपण सर्वांनी स्टेजवरती यावं. आणि शुभम या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करा. माले आणि चेंज द गेम वंजारपाडा या दोन्ही संघांनी आपण जो डिसिजन स्वीकारलाय त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. आणि या दरम्यान आपण प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत. आदरणीय दीपकजी विर्ले, सुभाषजी विर्ले साहेब, हरेशजी कराळे, नरेश कराळे दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. नरेश कराळे दादा आणि त्यांची सुकन्या